पदयात्रा आनंदनगरपासून चालू झाली, तिथून जे महिलांनी ओवाळणी चालू केली आणि शेवटपर्यंत इतका वेळ जात होता की सगळ्या महिला जमा होत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितआबा घुले यांनी जी मोठी ट्रिप काढली होती, या ट्रिपला केशवनगरच्या खूप महिला होत्या. तर प्रत्येक ठिकाणी आबांचं नाव चेहरा बघितलं की महिला खुश होत होत्या. त्याचं खूप बेनिफिट या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किंवा या चारही उमेदवाराला होणार आहे. आमच्या इथं माजी सरपंच 3 टर्म सरपंच होते अजितदादा, त्यांचं या ठिकाणी काम आहे. त्यांचे चिरंजीव ऋषीदादा आहेत, ही आमच्याबरोबर आहेत. आता असं वाटत नाही की कुठला भाग आता राहिला आहे आणि तिथं आपण राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवते. चारही उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीचे बहुमत निवडून येतील, यात कुणाच्याही मनात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा. नमस्कार, नगरसेवा टाइम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अतिशय जोरात या ठिकाणी सुरू आहे. या प्रचारामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा जोश या ठिकाणी दिसतोय. या निमित्तानं आपण काही प्रचारातल्या काही मान्यवरांनाही आपण आज भेटणार आहोत, त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केशवनगरचे नेते विक्रमदादा लोणकर साहेब हेही आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. दादा नमस्कार. आता केशवनगरमध्ये सध्या प्रचार आपला चालू आहे, खूप जोरामध्ये हा प्रचार चालू आहे. तर काय जाणवतं आहे आपल्याला लोकांमध्ये, काय भावना आहेत? आज सकाळपासून या ठिकाणी आमची पदयात्रा सुरू झाली. जेव्हापासून पदयात्रा आनंदनगरपासून चालू झाली, तिथून जे महिलांनी ओवाळणी चालू केली आणि शेवटपर्यंत इतका वेळ जात होता की सगळ्या महिला जमा होत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितआबा घुले यांनी जी मोठी ट्रिप काढली होती, या ट्रिपला केशवनगरच्या खूप महिला होत्या. तर प्रत्येक ठिकाणी आबांचं नाव चेहरा बघितलं की महिला खुश होत होत्या. त्याचं खूप बेनिफिट या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किंवा या चारही उमेदवाराला होणार आहे. आमच्या इथं माजी सरपंच 3 टर्म सरपंच होते अजितदादा, त्यांचं या ठिकाणी काम आहे. त्यांचे चिरंजीव ऋषीदादा आहेत, ही आमच्याबरोबर आहेत. अनिल दादांनी फॉर्म भरला होता, ऋषीदादांनी भरला होता, पण रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी तो आपला पाठिंबा घेतला आणि या ठिकाणी जॉईन झालेत. मांजरीमध्ये काल खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. त्या मांजरीचे जेवढे लोक उभे होते त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. आणि मला आता असं वाटत नाही की कुठला भाग आता राहिला आहे आणि तिथं आपण राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवते. ह्या भागाचा विकास करताना अजितदादांनी या ठिकाणी पाहणी केली. जो पुलाचा प्रश्न आहे, या नदीपात्रातून जो आपला मोठा रस्ता होतोय, या रस्त्याचा प्रश्न असेल, आपला केशवनगर ते ताडीगुत्ता चौकापर्यंत उड्डाण पूल अजितदादांनी या ठिकाणी मंजूर केलेला, म्हणजे यांचा प्रश्न आता सुटेल. मार्च महिन्यामध्ये हा जो खराडी बायपास आहे आपल्या शेजारून गोदरेजमधून, तो मार्च महिन्यामध्ये चालू होते. आपले आमदार आहेत तुपे पाटील, त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकारचे कामं केलेत. आणि त्या जितेंद्रदादाच्या माध्यमातून या ठिकाणी गल्लीबोळात ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, अनेक प्रकारचे या ठिकाणी कामं केलेत. आणि लोकांना दाखवून दिले की बाबा खरंच आहे, या ठिकाणी आमदार काम करतात आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कामं केलीत. आमचे मांजरीचे सरपंच पुरुषोत्तम अण्णा धारोडकर असतील, आबा असतील, आमच्या शिवानीताई ज्या त्यांचे मिस्टर उपसरपंच होते 17.5 पण हे जे लोक आहेत, आमच्या कामणेताई आहेत, हे जे लोक आहेत सगळे काम करणारे, यांना सगळ्यांना काम करायचा अनुभव आहे. म्हणजे यांना सरपंचाचा अनुभव आहे, उपसरपंचाचा अनुभव आहे, पंचायत समितीचा अनुभव आहे. आबांना इतका दांडगा अनुभव आहे मांजरीमध्ये. काल पाहिलं तर मांजरीतला माणूस शिल्लक नव्हता. सगळ्यांनी, म्हणजे सुरेश अण्णा घुले असतील, त्यांच्या तिथले आपले आमदार असतील, शेवाळे बाप्पू असतील, सगळ्यांनी. आणि इतकी मोठी गर्दी होती आणि 3 तास लोक हल्ले नाहीत. 3 तास फुल गर्दी, सगळ्यांची भाषणं, सगळ्यांचे सत्कार. म्हणजे आता मग ह्याच्यापेक्षा मोठं काय होणार आहे? तर हे चारही उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीचे बहुमत निवडून येतील, यात कुणाच्याही मनात शंका नाही. मी या सगळ्यांना, खरंच काम करणाऱ्या लोकांना आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता पक्षावरती जास्त लक्ष नाही. जे हे उमेदवार आहेत, यांचे जे कार्यकर्ते आहेत, नातेवाईक आहेत, हे जेवढे फिरून काम करतील ना, ते शिल्पकार ठरणार खरे. ह्या ज्या उमेदवारांचे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत, हे सांगणार की हे आमचा उमेदवार आहे, चांगलं काम करणार आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे इथं. त्यामुळं मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हे चारही उमेदवार विजयी होतील. आपल्या सगळ्यांनी एक घोषणा द्यायची, राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा.